नमस्ते मैत्रिणींनो, कशा आहात? आशा करते की माझ्या सगळ्या मैत्रिणी मजेत असतील. तर आज आहे जन्माष्टमी आणि कोणत्याही सणाची सुरुवात सकाळी आपण अशा उंबरठा लेपनाने करत असतो. म्हणजे उंबरठ्याला असं हळदीचं लेपन आपण करून घेत असतो. तर सगळ्यात आधी उंबरठा पाण्याने असं स्वच्छ करून एकदम मस्त असं स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. आणि हळदीमध्ये इथे मी गुलाबजल मिक्स केलेलं आहे आणि थोडं पाणी मिक्स केलं आणि याची अशी पातळसर पेस्ट बनवून घेतलेली आहे. तर यामध्ये आपण म्हणजे गोमूत्र पण टाकू शकतो, पण माझ्याकडे नव्हतं तर मी काही घेतलं नाही याच्यामध्ये गोमूत्र. तर अशी ही पेस्ट उंबरठ्यावर सगळीकडे हाताने आधी पसरवून घ्यायची आहे आणि नंतर हाताने व्यवस्थित सगळ्या उंबरठ्यावर त्याचं लेपन करायचं आहे. लेपन करणं म्हणजे असं हाताने त्याला सगळीकडे पसरवून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे हे पूर्ण पूर्ण जेवढा उंबरठा आहे ना आपला, तर सगळीकडे अशी व्यवस्थित हळद लावून घ्यायची आपल्याला. तर अशी मस्तपैकी आपली हळद लावून झालेली आहे उंबरठ्याला. तर आता आपण इथे रांगोळी काढणार आहोत उंबरठ्यावरती. तर रांगोळी आपल्याला जशी पाहिजे तशी आपण इथे काढू शकतो. तर माझ्याकडे हे लक्ष्मीचे पावलं आहेत उंबरठ्यावरती, पण स्वस्तिक नाही आहेत. म्हणजे बरेच जण स्वस्तिकसुद्धा लावतात, तर माझ्याकडे स्वस्तिक नाही आहेत. तर मी स्वस्तिकाची अशी रांगोळीच इथं काढून घेते. दोन्ही पण बाजूला अशी स्वस्तिकाची मी रांगोळी काढते आणि त्याच्यामध्ये आपल्याला जशी पाहिजे तशी रांगोळी आपण काढू शकतो. आता मला काही खूप विशेष अशी रांगोळी नाही जमत, तर मी आपली साधीच रांगोळी इथं काढणार आहे. तर असं फक्त गोल 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 असे लाल रंगाचे काढणार आहे. म्हणजे असं पिवळ्या रंगावर लाल रंग उठून दिसतोय म्हणून लाल रंगाचे असे गोल गोल काढून घेतलेले आहेत. ते आपण काढतो ना त्या पाच बोटाच्या रांगोळीमध्ये तसे. आणि इथे मी दिवा आता प्रज्वलित केलेला आहे. तर दिवा प्रज्वलित करायचा इथे. त्यानंतर असे फुलं व्हायचे उंबरठ्याला. त्याच्यानंतर उंबरठ्यावरती अक्षदासुद्धा वाहिल्या जातात आणि परत त्याच्यानंतर आपल्याला बोटांनी इथे सगळीकडे पाच कुंकू आणि हळदीचं 5 बोटं उमटवून घ्यायची तिथे आपल्याला सगळे. तर असं मी फुलं वाहिलेत. त्यानंतर मी याच्यावर अक्षदा वाहणार आहे आणि त्याच्यानंतर कुंकू हळदीचं. आणि दरवाजाला असं हे आंब्याच्या पानाचं तोरण लावलेलं आहे. आपल्याकडे शुभ कार्य म्हटलं की आंब्याच्या पानाचं तोरण हे लागतंच लागतं. तर आता इथे मी देवांची वस्त्र, पुन्हा देवांना लागणारं शृंगाराचं सगळं सामान, फुलं आणि देवांसाठी जे काही आता मला भांडे लागतील, पितळी भांडे, ते सगळे मी एका ठिकाणी जमा करून ठेवत आहे. तर मी सगळ्यात आधी आता मंदिराची स्वच्छता करून घेणार आहे. आज म्हटलं आजचं तर जन्माष्टमी आहे, तर म्हटलं चला आता सगळं देवघर क्लीन करून घेऊ, एकदम स्वच्छ करून घेऊ. तर असं सगळे मी देवं आणि तिथलं जे काही सामान आहे ना ते सगळं बाहेर काढून देवघर पूर्ण रिकामं केलं आणि असं पूर्ण याला कोरड्या कपड्याने आधी आतून बाहेरून सगळीकडनं स्वच्छ केलं. नंतर ओल्या कपड्याने पण याला सगळं आतून बाहेरून वगैरे सगळं व्यवस्थित पुसून घेणार आहे. तर ह्याच्यामध्ये ना ह्या मंदिरामध्ये असं खूपच जास्त असं बारीक कोरीव काम आहे. तर याच्यामध्ये धूळही बऱ्यापैकी अडकते, तर तिला असं ब्रशने वगैरे स्वच्छ करावं लागतं. तर आता श्रावण महिना सुरू होण्याच्या आधीच मी याला पूर्ण क्लीन केलं होतं, अगदी स्वच्छ व्यवस्थित केलं होतं. त्यामुळे जास्त धूळ नाही आहे याच्यामध्ये. तर मी असं याला ओल्या कपड्याने कोरड्या कपड्याने स्वच्छ करते.
तर ही आहे नाथद्वारा येथील श्रीनाथजींची फ्रेम. तर ही मला माझ्या मैत्रिणीने गिफ्ट केलेली आहे. तर इथे तर श्रीनाथजींचं रूप अगदी खूपच देखणं आहे याच्यामध्ये. आणि असं देवघराला मी आंब्याचं तोरण बांधलेलं आहे. म्हणजे असा एक वेगळाच फील येतो आंब्याचं तोरण बांधलं की, खूपच छान वाटतं. आणि देवांचं आसन इथे मी असं अंथरून ठेवलेलं आहे आता. तर देवांना बसायला आसन घातलं आहे आपण इथे व्यवस्थितपणे. आणि मला असं वेलवेटचंच आसन आवडतं, तर माझ्याकडे अशी वेगवेगळ्या रंगाची आसनं आहेत. म्हणजे याने खूप छान वाटतं, असं देवघर एकदम मस्त दिसते. आणि इथं आता आपण ह्या आर्टिफिशियल थोड्याशा माळा लावून घेऊ देवाला, म्हणजे देवघराला ते दिसायला सुंदर दिसेल, देवघर आपलं सुशोभित होईल. तर अशा आर्टिफिशियल माळा लावलेल्या आहेत थोड्याशा. आणि तर आता इथे अशी आपली देवांची पूजा तर झालेली आहे. आणि देवांना मस्तपैकी चंदनाचा टीका केला आहे, हळदी कुंकू वाहिले. त्यानंतर देवांना आपण अक्षदा वाहणार आहोत. तर देव मी असे स्वच्छ करून घेतले. आपल्याकडे ते शुद्धमचं जेल येतं ना, पितांबरीचे शुद्धमचं जेल, तर त्यानेच मी देव सगळे क्लीन करते. आणि फक्त माझ्याकडे जी कृष्णाची मूर्ती आहे, तर तिला मात्र मी अभ्यंगानेच त्यांना स्नान घालते. कृष्णांना त्यांना काही मी पितांबरीने वगैरे नाही स्नान घालत. तर बाकी तर सगळ्या देवांना शुद्धमनी मी स्वच्छ केलेलं आहे एकदम. आणि देवीला असं आपण गजरा अर्पण केला इथे. त्यानंतर आपण सगळ्या देवांना आता फुलं वाहणार आहोत. तर ही जी जास्वंदीची फुलं आहेत ना, ही सगळी घरातलीच आहे. म्हणजे घरच्या झाडालाच ही फुलं सगळी निघालेली आहेत. तर रोजचे असे 2-4 फुलं निघतातच झाडांना. बाकी तर सगळी मी विकतच मागवते. परंतु घरातल्या जास्वंदीच्या फुलांनी पण असं देवघर खूप छान दिसायला लागतं. आणि गणपतीला, लक्ष्मीला तर गुलाबी रंगाची फुलं फार आवडतात. तर असं सगळ्यांना मी फुलं वाहिलेली आहेत सगळीकडे, सगळ्या देवांना. ही शेवंतीची फुलं ही तर विकतच आणलेली आहेत. आणि असं दिवा लावलेला आहे, हा तुपाचा दिवा. तेलाचा दिवा तर मी पूजा करण्याच्या आधीच लावून घेत असते. आणि हा तुपाचा दिवा लावलेला आहे. त्यानंतर अगरबत्ती लावायची ती छानपैकी, आणि देवाची आरती करून घ्यायची आपल्याला. तर अशा प्रकारे आता देवाची पूजा तर माझी झालेली आहे सगळी. तर अशी ही आपली सकाळी सकाळी देवाची पूजा झालेली आहे. पूजा केली की फार अगदी म्हणजे खूपच मन प्रसन्न होऊन जातं. आणि मी असे 2 दिवे देवाला लावत असते, एक तुपाचा आणि एक तेलाचा दिवा असतो देवाला. आणि आज आहे श्रावणातला शुक्रवार. तर आपल्याकडे श्रावणातल्या शुक्रवारी जरा आणि जिवंतिकीची पूजा केली जाते. आपल्या मुलाच्या उत्तम आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी आईने ही पूजा करायची असते. तर अशी जरा आणि जिवंतिकीची सुद्धा पूजा आपण केलेली आहे. तर आता ही तर झाली आपली सकाळची पूजा वगैरे. आता आज आहे कृष्ण जन्माष्टमी. तर त्यामुळे आता मला कृष्ण जन्माची सगळी तयारी करायची आहे. म्हणजे बरीचशी तयारी तर मी करूनच ठेवलेली आहे आधीच. कालच मला तुम्ही तुमचं त्याचे सगळं खरेदी पण पूर्ण मी जे काही देवासाठी घेऊन आले होते ते सगळं तर मी तुमच्यासोबत शेअर केलेलंच आहे. तर आता मी बाकी पुढची तयारी सुरू करते आता कृष्ण जन्माची. तर ती तयारी म्हणजे आतापासूनच आपण कृष्णाचा शृंगार वगैरे तर करतो. पण रात्री 12 वाजता कृष्णाचा जन्म होतो. तर आता ती पूजा मी सुरू. तर
सगळ्यात आधी सुरुवात होते ती बॅकड्रॉपनी. तर आपल्याला आता एक बॅकड्रॉप बनवायचा आहे इथे. तर याच्यासाठी हा कपडा मी आणला होता, हा मी तुम्हाला दाखवला होता एका व्हिडिओमध्ये. मी तुमच्यासोबत हा शेअर केला आहे. हा कपडा मी मार्केटमधून आणला होता. तर आणि इथे माझ्याकडे अशी जागा नाही आहे, म्हणजे कॉर्नर असं सेपरेट नाही आहे की तिथे मी असं देवांच्या पूजेसाठी आसन वगैरे बनवू. पण मग आता इथेच म्हटलं चला इथेच बनवू देवघराजवळच. तर या दरवाजाला, म्हणजे हे जे कपाट आहे ना, ह्याच्या दरवाजालाच मी असं अटॅच करून घेतलं छानपैकी. आणि बॅकड्रॉपचा हा कपडा किती सुंदर दिसतोय बघा ना, एकदम मस्त. म्हणजे त्याचे कलरच खूप सुंदर आहे, गुलाबी, हिरवा, पांढऱ्या कलरचे त्याच्यात. म्हणजे ते गुलाबी आणि पांढरे फुलं आहेत त्या हिरव्या याच्यावरती. तर अशा प्रकारे आता हा बॅकड्रॉप मी बनवून घेतलेला आहे. सिम्पल सोबरच, म्हणजे काही विकत आणलेल्या वस्तू आणि काही घरातल्या वस्तू यांनीच असं चालू आहे डेकोरेशन माझं. आणि हे चौरंग आहेत, आता हे चौरंग इथे ठेवलेत आणून. म्हणजे एक एक वस्तू आता इथे आणून ठेवते मी आणि तयारी पण सुरूच करते आहे. तर या चौरंगावरती असं मी पिवळ्या रंगाचं वस्त्र बघा, देवांना पिवळ्या रंगाचे आसन टाकून घेतलेले तिथे. आणि जे काही असं म्हणजे घरामध्ये जे वस्तू आहेत ना जुन्या आहेत आधीच्याच, तर त्या सगळ्या वापरूनच असं डेकोरेशन करते. आणि असं काही ठरवून काही केलेलंच नाही आहे, पण काय माहिती असं सगळं आता हे येल्लो, पिंक, ग्रीन, रेड हे असं सगळं थीम तयार होती. म्हणजे मी काही थीम ठरवली नव्हती याची काय करायचं वगैरे, कारण असं वेळच मिळाला नाही की आपण काही ठरवून काही प्लॅनिंग नाही करू. कारण सारखा पाऊसही सुरू होता, मार्केटमध्येही जायला वेळ मिळत नव्हता. आणि गेले इकडून तिकडून गेले तर त्या दिवशी सारखा पाऊस सुरू होता, म्हणून जे जसं जमेल तसं मी ते घेऊन आले. तर जे आहे घरामध्ये त्याच्यापासून बनवते डेकोरेशन. पण थीम नसताना पण त्याचे कलर कॉम्बिनेशन मात्र सगळे असे छानपैकी मॅचिंग झालेले आहेत. तर अशा प्रकारे मग माझं डेकोरेशन सुरू आहे. साधं सिम्पलच आहे, खूप काही मी केलेलं नाही आहे ह्यावेळेस. आणि जे जसं आहे तसं चालू आहे आपलं. तर असं मी सुंदरसं डेकोरेशन केलेलं आहे. मला तर ते खूप आवडलं आहे, खूपच छान दिसतं ते सगळे काही. म्हणजे असं आपण जे काही बनवतो ना आपण स्वतः, ते तर मग आपल्याला वेगळाच आनंद होतो की बा चला खूप सुंदर काहीतरी आपण वेगळं केलेलं आहे. तर हे मोरपीस तर देवांचं सगळ्यात प्रिय, श्रीकृष्ण भगवंताचं सगळ्यात प्रिय असं मोरपीस मी इथे आधी आणून ठेवलेलं आहे. त्यानंतर आता इथे मी 2 समया ठेवणार आहेत, ज्या माझ्याकडे ऑलरेडी आहेतच. मी म्हणजे इथनंच घेतल्या होत्या उडपी समया. मी त्या दिवशी तुमच्यासोबत शेअर पण केल्या बघा. ह्या माझ्या मैत्रिणीसाठी पण मी सेम आणल्या आहेत. तुम्हाला म्हटलं होतं की माझ्याकडे पण अशा सेम समया आहेत. तर त्या उडपी समया मी इथे देवाजवळ ठेवलेल्या आहेत. तर छोट्या मोठ्या पूजेसाठी ह्या खूप छान असतात. म्हणजे मोठ्या मोठ्या तर नेहमीच नाही ठेवणं होत ना, मग ह्या छोट्या मी 2 आणलेल्या आहेत. आणि असे हे भांडे, आता देवांच्या अभिषेकाचे भांडे सगळे मी आता बाहेर काढून ठेवलेले आहेत. म्हणजे आता अभिषेकाची तयारी आपल्याला सुरू करायची आहे, तर त्यांना अभिषेक करण्यासाठीचे भांडे मी सगळे सोबत घेतलेले आहेत आता. तर चला मग आता करूया अभिषेकाची तयारी. तर इथे असं तयारी सुरू झालेली आहे ही. तर देवांना असं पाणी, त्यामध्ये गुलाबाची फुलं टाकायची, गुलाबाच्या पाकळ्या टाकायच्या पाण्यामध्ये. आणि उरलीमध्ये देवांना असं आपण अभिषेक करण्यासाठी आता घेतलेलं आहे. तर याच्यासाठी मी पवित्र जल, साधं पाणी, पवित्र जल आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं गुलाबजल पण टाकणार आहे. म्हणजे सगळं वातावरण म्हणजे असं देवांना ते पाणी, सुगंधित पाणी पण होऊन जातं आहे आणि असं वातावरण पण खूप सुगंधित होऊन जातं आहे. इथं मी दिवे लावून घेतलेले आहेत, अगरबत्त्या लावलेल्या आहेत. त्याच्यामुळे काय होतं की घरामध्ये एक सणाचा फील येतो, वातावरण पण प्रसन्न होऊन जातं. तर असं देवांना पाण्याने आधी आपण अभिषेक करणार आहोत. त्यानंतर पंचामृताने सुद्धा देवांना अभिषेक घालायचा आहे. तर पंचामृतामध्ये मी इथे दूध, दही, मध, तूप आणि साखर असं हे सगळं एकत्रित व्यवस्थित एकत्र करून घेतलेलं आहे. आणि या पंचामृताने देवांना अभिषेक करायचा आहे. म्हणजे याचं खूप जास्त महत्त्व आहे अभिषेकामध्ये. पवित्र जल किंवा गंगाजल आणि पंचामृत याचं खूप जास्त महत्त्व आहे.
तर असं पंचामृताने अभिषेक करून घेतला. आता त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला साध्या पाण्याने देवांना आंघोळ घालून घ्यायची, म्हणजे त्याचं स्नान करून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे. तर असं इथे मी साध्या पाण्याने देवांना स्नान घालते आता. तर इथे देवांचा असा अभिषेक आता करून झालेला आहे. आता यानंतर आपण देवांचा शृंगाराला सुरुवात करणार आहोत. तर मी देवांसाठी जे वस्त्र आणले होते तर ते मी तुमच्यासोबत एका व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहे. जर तुम्ही बघितला नसेल तो व्हिडिओ तर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देईल, नक्कीच जाऊन बघा. तर असं देवांचे आपण आता देवांना वस्त्र घालून घेणार आहोत. त्यानंतर सुंदर सुंदर म्हणजे त्यांचे मी गळ्यातले हार, हातातले कडे आणलेले आहेत, मुकुट आणला आहे. तर त्या सगळ्यांनी आता देवांचा म्हणजे सगळं काही नवीन आणलं आहे, तर हे सगळ्यांनी आता देवांचा आपण शृंगार करून घेणार आहोत. तर आता अशा प्रकारे आपले लड्डू गोपाल विराजमान झालेले आहेत आणि रूप अगदी बघण्यासारखं झाले त्यांचं. आणि इथे असं आपण त्यांची अत्तराने सेवा करू, म्हणजे देवांना ना सुगंध खूपच प्रिय आहे, त्यामुळे माझी अत्तराने पण त्यांची सेवा केली जाते. त्यांना चंदनाचा टीका लावायचा आहे आपल्याला. आणि त्याच्यासोबतच ना मी म्हणजे काजळसुद्धा त्यांना लावलेलं आहे की त्यांना दृष्ट लागू नये म्हणून काजळाचा सुद्धा टीका केलेला आहे. कारण देवांचं रूपच इतकं सुंदर दिसतंय की खरंच त्यांना दृष्ट लागेल असं वाटतंय. तर असं ही चंदनाची आणि अत्तराची सेवा झालेली आपली देवांची. त्यानंतर अक्षदा व्हायच्या आहेत. देवांना असं छानसं मस्त म्हणजे फुलांचा हार घातलेला इथे, आणि फुलं पण व्हायची आहे देवांना सगळी. आता अशी पुष्प अर्पण करायची देवांना, म्हणजे जे काही असं देवांना प्रिय आहेत त्या सगळ्या वस्तू तिथे आपल्याला देवांजवळ ठेवायच्या आहेत. तर असे पुष्प म्हणजे असं डेकोरेशन करते मी आता फुलांचं, पाकळ्यांचं वगैरे सगळं. तर असे हे आपले लड्डू गोपाल सजलेले आहे आणि आपले छोटे लड्डू गोपाल पण इथे विराजमान झालेले आहेत. तर मी त्यांना सुद्धा सेम ड्रेस आणलेला आहे ग्रीन कलरचाच, तर जसं मोठ्या मूर्तीला आणलाय तसं त्यांना. आणि आता हा आला इथे यांचा प्रसाद. तर देवांना आपण सगळ्यात आधी पंचमेव्याचा प्रसाद अर्पण करतो. तर या पंचमेव्यामध्ये सगळे ड्रायफ्रूट, दूध, साखर असं सगळ्या देवांना आपण प्रसाद अर्पण करेल. तर आता वाजले आहे रात्रीचे 11:30 आणि इथे आता आपल्याला देवांचा जन्म करायचा आहे. तर त्यासाठी आपण असं एका उरलीमध्ये देवांना ठेवून घेतो आणि असं पूर्णपणे फुलांनी त्यांना झाकून टाकतो. म्हणजे असं गच्च भरून फुलं आपण त्याच्यात टाकून देतो. पूर्ण देवांना पूर्ण असं फुलांनी झाकून टाकायचं आहे. म्हणजे जसं आईच्या गर्भात लेकरू असतं तसं ह्या फुलांमध्ये देवांना आपण झाकून टाकत असतो. आणि इथे असा हा झोका आता सजलेला आहे आपला. छोटा झोका आहे माझ्याकडे आणि म्हणून मग मी छोट्या लड्डू गोपालांचा जन्म करत असते. तर हा झोका असा आपण फुलांनी मस्त सजवलेला आहे. तर आता ती वेळ जवळ आलेली आहे जेव्हा भगवंत या धर्तीवर जन्म घेणार आहेत. तर असं म्हणतात की
देवांनी सांगून ठेवले की जेव्हा जेव्हा ह्या धर्तीवर पाप पडेल तेव्हा तेव्हा मी जन्म घेईल. तर त्या स्वरूपातच का होत नाही, पण आपण दरवर्षी देवांचा हा जन्म साजरा करतो. आणि आता वाजले रात्रीचे 12. तर देवांची धर्तीवर येण्याची ही वेळ आलेली आहे. आणि असं आपण आता देवांना त्या पाकळ्यांमधून बाहेर काढून घेणार आहोत. पुन्हा एकदा आपल्याला आता देवांचा अभिषेक करायचा आहे. तर तसंच अगदी आपण सकाळी जसा अभिषेक केला तसाच देवांचा आधी पवित्र जलने म्हणजे सुगंधित जलने आपण देवांचा अभिषेक करून घेणार आहोत. त्यानंतर आपण परत पंचामृताने देवांचा अभिषेक करून घेणार आहोत. पुन्हा एकदा आपण देवांना साध्या पाण्याने आंघोळ घालून घेणार आहोत. तर अशा प्रकारे देवांचा तिथे अभिषेक करून घेतलेला आहे. आणि विशेष म्हणजे जेव्हा देवांचा जन्म झाला होता तेव्हा खूप पाऊस पडला होता. तर त्याचप्रमाणे आजही सारखा पाऊस सुरू आहे. तर अशा प्रकारे आता आपले लड्डू गोपाल झोक्यामध्ये विराजमान झालेले आहेत. आणि इथे मला पाळणा येत नाही म्हणता, त्यामुळे मी फक्त असं झोका देतीये. पण ज्यांना पाळणा येत असेल त्यांनी नक्कीच पाळणा म्हणावा. म्हणजे तो म्हणजे असं म्हणतात बा पाळणा म्हणला पाहिजे, पण आता मला काही म्हणता येत नाही म्हणून मी काही म्हटलं नाहीये. तर असं मी फक्त झोका देतीये देवांना. आणि बघा ना देवांचं रूप काय सुंदर दिसतंय. दोन्ही म्हणजे मूर्त्या इतक्या सुंदर दिसत आहेत की सजीव झाल्यासारखं वाटतंय अगदी सगळं काही. आणि आता पंचाम पंचारती मी इथं तयार करून घेतली आहे. आणि देवांची मी आरती करते इथे आता. तर सगळ्यात आधी आपण म्हणजे कोणत्याही कार्याची सुरुवात करताना आपण आधी गणपतीची आरती म्हणतो, तर तशी मी आधी गणपतीची आरती म्हटलेली आहे. आणि आता त्यानंतर मी म्हणजे आपल्याला जी पाहिजे ती आरती आपण म्हणू शकतो, कृष्णाची आरती जी आपल्याला इथं असेल. तर मी आरती कुंज बिहारी की ही आरती म्हटली आहे देवांसाठी. तशा दोन्ही आरत्या देवांच्या म्हणून घेतलेल्या आहेत. आणि इथे कापुराने पण आरती करतो आपण देवाची. तर कापुराने आरती केलेली आहे इथे देवाची. आता देवाला अन्नाचा प्रसाद दिला जातो. तर इथे मी हा अन्नाचा प्रसाद देवांना दाखवलेला आहे. त्याचप्रमाणे आपण हा सुंठवडा बनवला होता. तर ह्या सुंठवड्याच्या प्रसादाचं सगळ्यात जास्त महत्त्व असतं आजच्या दिवशी. तर तसा हा सुंठवड्याचा प्रसाद पण इथे आपण बनवलेला आहे. आणि अन्नाच्या प्रसादामध्ये खीर, पुरी, वडे आणि छोले असं मी देवांसाठी बनवलेलं आहे. आणि देवांना मनोभावे प्रार्थना करायची आहे की हे देवा, मी जे काही केलं आहे त्याचा तू मनोभावे स्वीकार कर. आणि तुझी सदैव कृपा माझ्यावर ठेव. तू असाच सदैव माझ्या पाठीशी उभा राहा. तर अशा प्रकारे कृष्ण जन्माष्टमीचा सण आम्ही असा सगळ्यांनी साजरा केलेला आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी हा सण कसा साजरा केला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि जो प्रसादामध्ये जो मी सुंठवडा आणि ड्रायफ्रूटची जी बर्फी बनवलेली आहे, तर त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देते. आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ थोडाही आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.